नमस्कार. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बोलणार आहोत निगेटिव्ह थिंकिंग, नकारात्मक विचार या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे. आपल्यापैकी बहुतेक जण नकारात्मक विचार व भावनांच्या आवर्तात असतात. यापैकी काही विचार व भावना वेदनादायी स्मृतीतून उद्भवलेल्या असतात. यामागे खोलवर जाणवणारी व्यक्तिगत हानीची जाणीव असते. तर काही विचार व भावना म्हणजे चुकीच्या अपेक्षा व उद्ध्वस्त स्वप्न यांची परिणती असते. दररोज आपल्याला तडाखे देणारे ताणतणाव व समस्या, यामुळे निर्माण होणाऱ्या संताप, नाराजी व नैराश्य यातून काही विचार व भावना जन्म घेतात. हे नकारात्मक विचार व भावना आपण आपल्यासोबत वागवत असतो. आपली वृत्ती, आरोग्य व नातेसंबंधावर हे विचार परिणाम करत असतात. त्यामुळे आपण सर्वोत्तम कामगिरी घडवू शकत नाही. हे आपल्याला हाती असलेल्या वेळेचा व महत्त्वपूर्ण साधन स्रोतांचा पुरेपूर उपयोग करून घेण्यापासून रोखतात. नकारात्मक विचार व भावना आपल्यासाठी मानसिक अडथळे बनतात. ते आपला दृष्टिकोन बिघडवतात. निर्मिती क्षमतेसाठी बाधक ठरतात. एकदा का आपण निराशा, खेद आणि आपल्या मनावरील ओझे ठरणाऱ्या वेदनादायी स्मृतींपासून सुटका करून घेतली की आपल्याला भावनिक स्वातंत्र्य लाभते. मग हे स्वातंत्र्य आपल्या वर्तनात, निर्णयात आणि आत्मजागरूकतेच्या पातळीत दिसते. ही भावनिक मुक्तता आपल्या प्रियजनांची व सहकाऱ्यांशी असलेल्या आपल्या संबंधात दिसते. त्याचबरोबर आपल्या कामाच्या गुणवत्तेत आणि एखादे काम पूर्ण केल्यानंतर आपल्याला लाभणाऱ्या समाधानातही दिसते. एकदा का आपण उदास, पराभूत मनोवृत्तीतून बाहेर आलो की ती आपल्याला पुन्हा मागे ओढू शकत नाही. अशी वृत्ती आपण एकदा का सोडून दिली की ज्या गोष्टी आपल्यासाठी खरोखर महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास आपण मोकळे होतो. पण आपण सोडून द्यायचे म्हणजे नेमके काय करायचे? हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येतो. बरेचदा सोडून देणे ही गोष्ट अतिसोपी वाटते. पण जर का आपण सोडून द्यायला लागलो तर आपलं आयुष्य ताणतणावविरहित होतं. तर कडवटपणा आणि आपल्या मनात बिनभाड्याने वास्तव्य करणाऱ्या इतर मानसिक ओझ्यांशी असतो. त्यासाठी मला वर्षानुवर्ष ज्यांचा उपयोग झाला आहे अशी काही तंत्रे व रणनीती मी तुम्हाला सांगणार आहे. या प्रत्येक तंत्रासोबत एक सोपा स्वाध्याय दिलेला आहे. हे तंत्र प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुम्ही ते वापरू शकाल. दुसरा पॉईंट, नकारात्मक विचार व भावना कशा ओळखायच्या? कधी कधी आपण त्यांचा भार मनात इतका दीर्घकाळ वागवलेला असतो आणि मनात त्यांना इतकी जागा दिलेली असते की त्या आपल्या अस्तित्वाचा भागच बनलेल्या असतात. अशा वेळी त्या ओळखणे फारच अवघड असते. आपल्याला असे वाटत असते की आपण राग, पश्चाताप आणि भावनिक वेदना मागे सोडून पुढे आलो आहोत. पण तसे नसते. हे सगळे आपल्या मनात इतके खोलवर जाऊन बसलेले असते की आता तो आपल्या मानसिक पटाचा दडपून ठेवलेला भागच बनलेला असतो. तुम्ही नकारात्मक विचार व भावनांना कवटाळून बसला आहात का? हे तुम्ही ओळखायला शिका. असे विचार व भावना तुमच्या मनात, वृत्तीत व जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कितीही खोलवर रुतून बसला असल्या तरी त्या तुम्ही ताबडतोब शोधून काढू शकाल. एकदा का तुम्हाला त्या शोधता आल्या की तुम्ही मी सांगितलेल्या पॉईंट्सच्या मदतीने तुमची सुटका करून घेऊ शकता. सोडून द्यायला शिका म्हणजे ही चिंतात्मक चर्चा नाही. उलट तुम्हाला सध्या मागे खेचणाऱ्या मानसिक व भावनिक अडथळ्यांवर मात करण्याचा हा कृती आराखडा आहे. झटपट व विश्वासार्ह परिणाम देणाऱ्या या तंत्रावर व रणनीतींकडे आपण विशेष लक्ष देऊ. सोडून देता येण्यासाठी आणि मानसिक, भावनिक, शारीरिक व गुंतवण्याची मनोवृत्ती आत्मसात करण्यामुळे मिळणारे आध्यात्मिक स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या तुम्हाला मी माझ्या या व्हिडिओमधून तुम्हाला एक्सप्लेन करेल. आशा करते की तुम्हाला ही माझी नवीन सिरीज नक्कीच आवडेल. लेट गो करा, सोडून द्यायला शिका. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
याचा पुढचा भाग आता आपण उद्याच्या व्हिडिओत बघूयात. तोपर्यंत बाय बाय. पॉझिटिव्ह आणि हॅपी मोड हा तुमचा कायम ऑन ठेवा आणि लेट गो करायला नक्कीच शिका.